जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने ओहा बरवा ओहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने सुख झाले सुख झाले हो साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे विठ्ठली आवडे ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे ओहा विठ्ठल ओहा विठ्ठल ओहा माधव बरवा
बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव हरे जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम येथेची ओळले सर्व सुखे आजे येथेची ओळली संतांचे देखील चरणा पूजे संतांचे देखील चरणा पूजे संतांचे देखील चरणा पूजे सर्व सुखे आजे येथेची ओळली सर्व सुखे आजे येथेची ओळली संतांची देखील चरणा पूजे संतांचे देखील चरणा पूजे संतांचे देखील चरणा पूजे सर्व काळ होतो आठवीत मनी 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 चलिते धनी ने काळे तुका म्हणे वाचा राहिली कुंठी तुका म्हणे वाचा राहिली कुंठी तुका म्हणे वाचा राहिली कुंठी तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान पुढे झाले चित्त समाधान पुढे झाले चित्त समाधान सर्व काळ होतो आठवीत म्हणे सर्व काळ होतो आठवीत सर्व काळ होतो आठवीत म्हणे सर्व काळ होतो आठवीत म्हणे चलिते धनी ने काळे चलिते धनी काळे चलिते धनी काळे गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय जय गोपाल
सर्व सुखे आज येथेची ओळले सर्व सुखे आज येथेची ओळले सर्व सुखे संतांचे चरणांबुज सर्व काळ आठवित मनी सर्व काळ आठवित संतांचे चरणांबुज सर्व काळ आठवित मनी सर्व काळ आठवित मनी संतांचे देखील चरणांबुज सर्व काळ आठवित मनी सर्व काळ आठवित मनी
पिटली
छत्रपती शिवाजी महाराज गणबवीर संभाजी महाराज सद्गुरु गंगाधर महाराज सद्गुरु महाराज सर्व सुखे आजी येथेची ओळली सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी येणे काळे तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत पुढे झाले चित्त समाधान सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी येणे काळे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमणाख्यय आनंदम मजवेयम श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेत सर्व सुखे आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी येणे काळे विठ्ठल 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 वैराग्येश परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक 3 चरणाचा संत दर्शनाने आपल्या जीवनाला होणारा फायदा आणि आपल्या जीवनावर होणारा परिणाम या 3 प्रमुख गोष्टीचा विचार स्वतःच्या अनुभवातून श्री तुकोबाराय महाराज आपल्या समोर या अभंगातून प्रतिपादन करतात। परम पावन असलेलं ऐतिहासिक आध्यात्मिक सामाजिक राजकीय सगळ्याच क्षेत्रातील उंचीवर असलेलं गाव श्री क्षेत्र काटे पिंपळगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या पावन भूमीमध्ये प्रतिवार्षिक भगवान श्री प्रभू रामचंद्र रामनवमी राम जन्म उत्सवाच्या पर्व कालावर प्रतिवर्षीप्रमाणे संपन्न होणारा 45व्या वर्षीचा भव्य आणि दिव्य महाराष्ट्रात नावाजलेला गाजलेला आणि महाराष्ट्रातील प्रमुख वक्त्यांच्या उपस्थितीत संपन्न होणारा हा विशेष उत्सव। विशेषत्वाने ह्या उत्सवामध्ये श्रीमद भागवत कथा चालू आहे। परमपूज्य 108 स्वामी शतानंदगिरीजी महाराजांची कथा सिद्ध गणेश मंदिर शिवराई तालुका वैजापूर महाराजांची कथा चालू आहे। ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ भरत महाराज राऊत यांच्याकडे आहे। अधिकरून या उत्सवाकरिता गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज
महंत 1008 स्वामी विष्णुगिरीजी महाराज आणि सरला बेटचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज या संत महात्म्यांचा आशीर्वचन आणि आशीर्वाद या उत्सवाकरिता आहे। आज विशेष उपस्थिती ज्यांची लाभली आहे, वारकरी संप्रदायाचं आणि अध्यात्माचं, विशेषत्वाने संत वाङ्मयाचं, वेदांत शास्त्रात अचूकप्रमाणे अध्ययन करून सुद्धा अत्यंत प्रेमाने जे आज कीर्तना करता आलेले ते राम महाराज, व्यवहारे हरिभक्तिपारायण बाळासाहेब महाराज कीर्तना करता उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे पांडुरंग पाटलांचं माझ्यावर खूप प्रेम आहे। कीर्तन नसलं तरी त्यांचा फोन असतो महिन्यातून 2 वेळा, नाही का, तेही आहेत। आणि कीर्तनाच्या गोड अशा साथी करता आमचे जुने मित्र चंद्रकांत महाराज माझ्या घरी येऊन गेलेत। आमचे विक्रम महाराज अवताडे आहेत। त्याचप्रमाणे माझ्या नेहमी संपर्कात ह्या कार्यक्रमाकरता होते आमचे सतीश भाऊ। आधी करून पखवाजा करता विशेष गणेश महाराज आहेत आणि दुसरे पखवाजा करता समाधान महाराज आहेत। आधी करून हार्मोनियम करता विमराज महाराज आहेत। दोन्ही चोपदार आहेत, विनेकरी आहेत। मला हे फार आवडलं व सगळ्या विनेकरांचे फोटो छापलेत। इतकं सुंदर वाटतंय ना ते, म्हणजे खरा पहारेकरीन खरा सन्मान करणारं हे विनेकऱ्याचं गाव आहे। काही काही गावांचं विशेष वास्तव, त्या गावात गेल्यावर मी एका गावाला कीर्तनाला गेलो। त्या गावात 50 वर्षापासून विना अखंड चालू आहे। काय काय गावांचं ऐश्वर्य बघा, 50 वर्षापासून अखंड विना चालू आहे। असेही काही गावं आहेत। असो, थोडंसे वेळेचं बंधन आणि भान आहे, पण तरी असं काही नको व्हायला, आपलं समाधान होणार नाही या अभंगाच्या दृष्टीने। थोडाफार वेळ झाला तरी या अभंगाचं बटन हॅलो हॅलो हां, थोडासा आवाज स्टेजवरती कमी पडतोय, द्या। हॅलो हां हां, माझ्यासमोर जो मॉनिटर पडला त्याला द्या आवाज। कुठे आहेत ऑपरेटर? हा तिकडे आहेत। हॅलो हॅलो हां, द्या थोडा आवाज। छान। विठ्ठल 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 या व्यतिरिक्त व्यासपीठावर सगळे उपस्थित मान्यवर, अण्णा पण माझ्या खूप संपर्कात असतात। अण्णांचं खूप प्रेम आहे बरं का। दादाभाऊ तिकडे पाटलांकडे भेटले तेव्हापासून त्यांची इच्छा होती ह्या गावात कीर्तन व्हावं, पण या रामनवमीमध्ये ते होणं अवघड होतं, पण यावर्षी जमलं। भाऊ आहेत, नाही का। आणि पुढे उपस्थित संपूर्ण कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आभाळ, वृद्ध, माता, भगिनी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, सर्व सुखे आज येथेची ओळली, संतांची देखिले चरणांबुजे, सर्व काळ होतो आठवीत म्हणे, फिटले ते धणी येणे काळे। जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात, एरवी सुखाच्या मागे धावणारा जीव, काय म्हणतोय मी, सुखाच्या मागे धावणारा जीव थोडंसं दोष पत्करून बोलतो, जीवच काय
सुखाच्या मागे धावणारा देव. या सुखाकारणे हा जीव असू द्या नाहीतर देव असू द्या, या भक्ती सुखाच्या आनंदाकरता मागे धावतोय. पण जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात, आमचं वेगळं घडलं, जगातली सगळीच सुख आमच्या मागे धावतायत. पाठी मागे लागली सर्व सुखे आजी, येथेची ओळली पाठी मागून लागली. महाराज असं काय घडलं तुमच्या जीवनामध्ये की ज्याच्याने तुम्हाला सर्व सुख पाठीमागे लागली? महाराज म्हटले, संतांच्या चरणाचं दर्शन झालं आणि त्या दर्शनाचा परिणाम विश्वातली सगळीच सुख आमच्या पाठीमागे लागली. महाराज, विश्वातली सगळी सुख प्राप्त करणारे संतांच्या चरणाचं दर्शन आपल्या जीवनात घडलं. ते दर्शन घडण्याकरता आपण काही साधना केली का? ते दर्शन घडावं याकरता काही प्रयत्न केले का? दर्शन घडावं याकरता काही प्रयास केला का सहज घडलं? महाराज म्हणतात, सर्व सुखाचा अंतर्भाव असलेलं, सर्व सुखाचा प्रादुर्भाव असलेलं संत चरण सहजासहजी घडत नाही, आणि सहजासहजी घडलं ते अजिबात संतांचं दर्शन नाही. त्याकरता मी प्रदीर्घ जन्मोजन्मी साधना केली. ती साधना ह्या जन्मी माझी फलद्रूप ठरली आणि म्हणून मला संतांच्या चरणाचं दर्शन झालं. महाराज, आता मुद्दा एवढाच आहे, त्या दर्शनाची अनुभूती काय ती आम्हाला तुम्ही प्रतिपादन करा, म्हणजे आम्हाला श्रवण सुखाने त्याचा आनंद घेता येईल. महाराज बोलण्याचा प्रयत्न करतात, पण श्रीगुरु दर्शनाने, सद्गुरु दर्शनाने, संत दर्शनाने महाराजांच्या जीवनात प्राप्त झालेली अनुभूती महाराजांना शब्दात मांडणं कठीण आहे. महाराज म्हणतात, माझी वाणी कुंठित झाली आहे, पण लक्षण महाराज करून जातात, अखंड माझ्या चित्ताचं समाधान त्या संत दर्शनाने झालं आहे. याचाच अर्थ मला सगळी सुख प्राप्त झाली आहेत. अशा अर्थाचा विचाराचा अभंग आपल्याकडे चिंतनाकरता ठेवला आहे. आता फक्त मला चिंता आहे की घड्याळात 10 वाजल्यावर स्टेजवरच्या माणसांकरिता कीर्तन करावं का खाली बसलेल्यांकरता करावं. पण कधीतरी बहुमताला महत्त्व द्यावं लागतं. बऱ्याच वेळा 2-5% लोक जरी त्या उंचीचे असले तरी 90% लोक नसतात आणि मग ते कीर्तनात हे होतं. म्हणून दोघांना घेऊन चालून संत वाङ्मयाच्या विचाराने, श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने आणि माझे गुरुवर्य वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी भानुदास महाराज देगलूरकरांच्या कृपेने थोडीशी अभंगाची सेवा, थोडंसं चिंतन ते बुद्धी देतील जसा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल परमार्थाची साधना फार मोठी आहे. या विश्वावर सगळ्यात मोठं अधिष्ठित काय असेल तर ती आध्यात्मिक सत्ता आहे. एक आहे, या देशाची विभागणी 3 सत्तेमध्ये करावी लागेल. या देशातली सगळ्यात प्रमुख सत्ता अध्यात्म आहे, दुसरी सत्ता समाज आहे आणि तिसरी सत्ता राजसत्ता आहे. आध्यात्मिक सत्ता, सामाजिक सत्ता आणि राजकीय सत्ता. आता या 3 सत्तेंचा काय विचार आहे? आध्यात्मिक सत्तेवर जे अवलंबून आहे त्याला समाज म्हणावा आणि समाजावर जे अवलंबून आहे त्याला राजसत्ता म्हणावी. समाजाशिवाय राजसत्ता नाही आणि अध्यात्माशिवाय समाज नाही. या जगातला समाज व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी अध्यात्माची आहे आणि समाज भानावर असेल तर योग्य राजसत्ता देण्याची जबाबदारी समाजावर आहे. म्हणून आध्यात्मिक सत्तेवर समाज अवलंबून आहे आणि समाजावर राजसत्ता अवलंबून आहे. अजून एक भाव सांगतो, चला माफ कराल का मला? मी थोडंसं हिमतीने बोलतोय. बोलू का महाराज? काय होतं, हे रेकॉर्डिंग चालू असलं की लय बंधन येतं बोलायला. मग ती पुन्हा क्लिप कुठेतरी व्हायरल, आपला इथला व्हेव्ज वेगळा असतो सांगायचा. पण तरी सांगू का,
रेकॉर्डिंग असली तरी मी न घाबरणारा बुवा आहे. मला काही नाही. खरं सांगू का, मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना खाली बसून आपल्या वारकरी संप्रदायाच्या 14 साधूंना व्यासपीठावर बसून त्यांना रामायण ऐकायला लावणारा, भाग पाडणारा कीर्तनकार. देहूमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या दर्शनाला आल्यानंतर पांडुरंगा करू प्रथम नमनापासून हे सगळं पुरवणारा मी हे लक्षात ठेवा. आध्यात्मिक उंचीवर एक काम करत असताना ती माझा तो भाव नाही आहे, पण माझा भाव असा ऐकाय, आध्यात्मिक सत्ता, सामाजिक सत्ता आणि राजकीय सत्ता याची सगळ्यात मोठी जर बेसिक अडचण असेल तर ती अध्यात्माची आहे. अध्यात्म बिघडलं की समाज बिघडतो, आणि समाज बिघडला की नको ते लोक सत्तेवर येतात. अजून एक भाव ऐका, बोलूच का आता? बरं बोलतोच. आध्यात्मिक सत्तेत व्यभिचार चालू आहे म्हणून समाजामध्ये हिंसाचार माजलाय, आणि याचा परिणाम म्हणून राजकीय सत्तेत भ्रष्टाचार चालू आहे. राजकीय सत्तेतल्या भ्रष्टाचाराला समाजातला हिंसाचार जबाबदार आहे, आणि समाजातल्या हिंसाचाराला आजचा अध्यात्म जबाबदार आहे. ते ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचारावर राहिलं नाही तर ते स्ववक्त्याच्या विचारावर आरूढ झाल्या कारणाने समाजातली संप्रदायातली उपासना संपत चालली आणि सिद्धीपेक्षा प्रसिद्धीला महत्व वाढत गेलं. म्हणून तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या विचारावर न चालणारा विषय झाल्यामुळे, स्वतःचेच विचार माणसं प्रखरतेने मांडल्यामुळे आमच्या विचाराचा प्रभाव पडत नाही. प्रभाव पडायचा असेल तर ज्ञानेश्वरीची ओवीच पाहिजे, प्रभाव पडायचा असेल तर तुकोबारायांचं प्रमाणच पाहिजे. एखाद्या कवीची, कवित्रीचा किंवा कवितेचा समाजावर प्रभाव पडणं अशक्य आहे. म्हणून जुने कीर्तनकार गावात यायचे, पाकिट नाही न्यायचे, पण 10-20 लोक माळकरी करून जायचे. आता कीर्तनातून पाकिट नेतो पण एक सुद्धा माळकरी होत नाही. वजन नाही, समाजावर प्रभाव राहिला नाही. त्याला अध्यात्म जबाबदार आहे. आता व्यभिचार अनेक अंगाने सांगेल, पण माझा तो विषयच नाही महाराज, मला पुढे जायचंय. व्यभिचार लौकिक घेऊ नका. अलौकिक व्यभिचार घ्यायचा असेल तर अध्यात्मामध्ये एकविधता राहिली नाही. गळ्यात तुळशीची माळ असताना सुद्धा, वारकरी तत्व स्वीकारला असताना सुद्धा पेन कोणता लावतो, हातात कड कोणतं घालतो, उपरणं कुणाचं घालतो आणि कुणाच्याच मागे पळतो, हे वारकऱ्याली गरज नाही. एकविधता वारकऱ्यामध्ये राहिली नाही. मी एकच अभंग सांगतो आणि पुढे जातो. नामदेवराय देवासमोर उभे राहिले आणि देवाला सांगितलं, देवा पुढचा जन्म मला माहिती नाही कोणता मिळेल, पण देवा एक लक्षात ठेव, जर दगड करायचा असेल पुढच्या जन्मात, पाषाण करीशी तरी रंग शिडेची निमिषे तुझे द्वारी वशे आयुष्य करी. वृक्ष करीशी तरी तुळशीची निमिषे तुझे द्वारी वशे आयुष्य करी. मनुष्य करीशी तरी भक्ताचे निमिषे तुझे द्वारी वशे आयुष्य करी. ही एकविधता जी होती ती एकविधता आता आपल्याला बघायला राहत नाही. अन्याभिलाषितम शून्यम ज्ञानकर्मादि अनावृत्तम अनुकुलेन कृष्ण अनुशीलनम भक्ती ही उत्तमा. हा उत्तम भक्ती तिलाच म्हटलंय की जिथं अनन्यता आहे आणि अन्य अभिलाष शून्य आहे. कशाचीही अभिलाष नता ईश्वरी तत्वाची ज्यांना अभिलाषा आहे, असं जीवन म्हणजे भक्त जीवन आहे, असं जीवन म्हणजे आध्यात्मिक जीवन आहे, असं जीवन समर्पणाचं जीवन म्हणजे आध्यात्मिक जीवन आहे, सुविचाराचं जीवन म्हणजे आध्यात्मिक जीवन आहे, निर्मळ जीवन म्हणजे आध्यात्मिक जीवन आहे, विकाररहित जीवन म्हणजे आध्यात्मिक जीवन आहे, ईश्वरावर नितांत प्रेम म्हणजे आध्यात्मिक जीवन आहे, आणि मोह नष्ट झालेलं तत्व म्हणजे जगातला वारकरी हे लक्षात ठेवा. आता ते बघायला मिळत नाही, आणि म्हणून अध्यात्मातला हा ढासाळलेलापणा त्याचा परिणाम समाजावर होतो, आणि मग समाज बावरतो आणि चुकीची सत्ता येते. म्हणजे याच्यातलं अध्यात्म बाजूला केलं तर दोन सत्तेला अर्थ उरत नाही. चला आता याचाच पाया धरून अजून एक गोष्ट सांगतो.
जसं याच्यातला अध्यात्म बाजूला केलं तर दोघांना अर्थ उरत नाही. असाच एक मुद्दा सांगतो. या विश्वामधल्या 3 बलाढ्य शक्ती सांगतो. त्याच्यातली अत्यंत व्यापक शक्ती भक्त आहे, दुसरी व्यापक शक्ती भक्ती आहे आणि तिसरी व्यापक शक्ती भगवंत आहे. भक्तावर भक्ती अवलंबून आहे आणि भक्तीवर भगवंत अवलंबून आहे. भक्तच नसेल तर भक्तीला प्रगट होणं शक्य नाही आणि भक्ती प्रगट झाली नाही तर भगवंत कधीही अवताराला येणार नाही. जसं राजसत्ता आणि समाजसत्तेतलं अध्यात्म बाजूला केलं तर दोघी शून्य आहेत, तसं भक्ती आणि भगवंतातलं भक्त तत्व बाजूला केलं तर ते दोघं सुद्धा शून्य आहेत. एका विण एक कामान कामान एका विण एक कामान उदक आग्नी धान्य केला रे पार उदक केला रे पार कामान एका वीण एक देहाच्या तुकोबार यांचं साभंग आहे. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. त्याचा दृष्टांत आहे, म्हणजे तुमच्या करता दृष्टांत दिला. मला एक सांगा, इथं ज्याला स्वयंपो असं नाही येत ना, म्हणून मी जेवायला आलो नाही, मला माहित होतं. ऐका, येतो, मला माहित आहे तुम्ही घाबरताय सांगायला. हां, उगच हो म्हणायचं आणि महाराजांनी जर मुक्काम केला आणि जेवायला लावलं तर कुठे उपाधी करायच्या, आहे की नाही. ऐका, स्वयंपाका करता अग्नी लागतो, स्वयंपाका करता धान्य लागतं आणि स्वयंपाका करता पाणी लागतं. या तिघांपैकी एक नसेल तर दोघाला अर्थ उरत नाही. या तिघ सत्तेपैकी अध्यात्म नसेल तर 2 सत्तेला अर्थ उरत नाही. आणि ह्या भक्ती भगवंतामध्ये भक्त नसेल तर भक्ती प्रगट होत नाही आणि भक्ती नसेल तर परमात्मा अवताराला येत नाही. याच्यात भक्त जीवन महत्त्वाचं आहे, पण मला भक्त सांगून वेळ घ्यायचा नाही, कारण माझा विषय पुढे अजून वेगळा आहे. आता भक्त कुणाला म्हणायचं, कितीतरी व्याख्या करणं भक्ताच्या शक्य आहेत. भक्त कुणाला म्हणायचं, खूप सोपी व्याख्या करू का? जे भगवादना करतात, ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्रीती आहे त्यांना भक्त म्हणा. काय म्हणतो मी? त्यांना काय म्हणा? भक्त म्हणा. पण भगवंतालाच ज्यांची प्रीती आहे त्यांना संत म्हणा. ज्यांना देव आवडतो ते भक्त आहेत, पण देवाला जे आवडतात ते संत आहेत. अजून एक वाक्य जबाबदारीने बोलतो. स्वतःच्या आनंदामध्ये, स्वतःच्या भक्ती सुखाच्या भक्ती रसामध्ये न्हावून निघून तल्लीन होऊन जीवन जगणारे भक्त आहेत. पण स्वतःला आनंद प्राप्त झाला तर स्वतःच्या आनंदाची पर्वा न करता प्रत्येक क्षणाला जगाची ज्यांना खंत आहे असा एक वर्ग समाजात आहे, त्याचंच नाव संत आहे.
संत आणि भक्त फरक केला महाराज मी. जगातले भक्त संत असतील का नाही माहिती नाही, कितीतरी मोठी यादी सांगेल, पण जगातले संत 100% भक्त असतात. बघा तुम्ही संत आणि भक्त, भक्त संत होतील का नाही याच्याबद्दल मला बोलणं शक्य नाही, पण 100% संत भक्त राहतात हे मात्र 100% खरं आहे. मी यादी वाचतो, तुम्ही मला मदत करा. मी यादी वाचतो, मदत करा. अर्जुन संत का भक्त? अर्जुन भक्त. द्रौपदी भक्त. उपमन्यू ध्रुवबाळ भक्त नाही का? बिभीषण भक्त. चला ठीक आहे. कैवल्य चक्रवर्ती ज्ञान साम्राज्ञ ज्ञानोबा राय, जगद्गुरु तुकोबा राय, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज. कळाले ना तुम्हाला भक्त आणि संत? आता आपण याच्यातले दोनच घेऊ आणि पटकन हा विषय पुढे नेऊ. महाराज अर्जुनाला तुम्ही भक्त म्हणतात आणि ज्ञानेश्वर महाराजांना संत म्हणतात. तुम्ही कोणत्या निकषावर त्यांचा फरक केला बरं? काय निकष लावला की तुम्हाला अर्जुनाला भक्त म्हणावं वाटतं आणि ज्ञानेश्वर महाराजांना संत म्हणावं लागतं? काय निकष लावला तुम्ही? तुम्ही लावलेला निकष माझ्या लक्षात आला. मी सांगतो. अर्जुनात आणि ज्ञानेश्वर महाराज एक फरक आहे. काय फरक आहे? अर्जुनाला गीता ऐकता आली पण कोणाला सांगता आली नाही. ज्ञानेश्वर महाराजांना गीता ऐकताही आली आणि 9000 ओव्यांमध्ये सांगताही आली. मिळवणं हे भक्ताचं लक्षण आहे आणि वाटणं हे संतांचं लक्षण आहे. म्हणजे बाळू महाराज, माझा काही राग नाही बरं का अर्जुनावर, पण माझं मत आहे अर्जुनाने गीता श्रवण करताना 2 मिनिटं जर देवाला थांबवलं असतं आणि एक मंडप टाकून सगळ्यांनाच ऐकवली असती तर कदाचित महाभारत सुद्धा झालं नसतं. गीता ऐकून बरेच कौरव बदलले असते, पण कौरवांना गीता ऐकू दिली नाही म्हणून कौरव बदलले नाही. आणि ज्यांना बदलायचं नाही ते आयुष्यात गीता ऐकत नाही, आणि ज्यांना बदलायचंय ते ज्ञानेश्वरीला सोडून जगत नाही. आणि म्हणून बघा मी म्हणजे वस्तुस्थिती सांगतो. माझ्या 40 वर्षाच्या कीर्तनाच्या सेवेत अजूनही मी अर्जुनाच्या पुण्यतिथीचं किंवा जयंतीचं कीर्तन केलं नाही. आणि कोणी केलं असेल तर सांगा. पण 750 वर्षे झालं एकही वर्षी ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा बंद नाही. लाखोंची गर्दी नाही का आळंदीत आहे. का? माऊलींनी देण्याचं काम केलं. खरं सांगू का ज्ञानेश्वरी पाठ करण्यापेक्षा, गाथा मुखदगत करण्यापेक्षा, म्हणजे केलाच पाहिजे, मी त्याच्या विरोधात नाही आहे. ज्ञानेश्वरी पाठ केली मोठी गोष्ट आहे, त्याचं भाग्य आहे. गाथा मुखदगत केला त्याचं भाग्य आहे, पण त्याच्याने पारमार्थिक झाला असं म्हणता येणार नाही. ज्ञानेश्वरी गाथा मुखद करून पारमार्थिक होत नाही. जी ज्ञानेश्वरी मला कळाली ती मी 10-5 लोकांना वाचायला लावली आणि माझ्यामुळे 10 लोक ज्ञानेश्वरी वाचायला लागले. त्या दिवशी माझ्या परमार्थाला सुरुवात झाली असं समजावं. दुसऱ्याला देणं जमलं. शेवी तो हारस वाटे तो हारी शेवी तो हारस वाटे तो समान
पाऊले समान विठेरी जाते पाऊले समान शेवी तो हा रस वाटी तो अनेका. स्वतः सेवन केलं ना अनेकांना वाटलं म्हणून तर ते तुकोबर आहे, संत झाले, ज्ञानोबर आहे. रस सेवन केला, ब्रह्मरस सेवन केला आणि भक्ती रसाच्या रूपाने तो वाटला. बघा तुम्ही, ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी देतो तुम्हाला. काय वाटलं ज्ञानेश्वरीत? नवरसे भरवी सागरू करवी उर्चित रत्नाचे अगरू भावारताचे गिरीवरी निपजवी माये साहित्य सोनियाच्या खानी उघडी देशीची औक्षणी विवेक वेलेची लावणी होदे सैंद संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी मने गहने निरंतर आखांडाचे दरकुटे मोडी वागवता हाटे कुत्रकाचे दृष्टे सावजे फेडे श्रीकृष्ण गुणे माते श्रवण कैतीव श्रोते राणे व वैशवी श्रोते श्रवणाची ए मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. मला एवढंच घ्यायचं, ये मराठीची नगरी. तुम्हाला एक वाक्य जबाबदारीने बोलू का? आत्ता काय आरक्षण मागतो आम्ही? 12व्या शतकात बहुजनांना खरं आरक्षण देणारा एक राजा झाला, आरती ज्ञान राजा, ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. नाहीतर तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी आरक्षण दिलं नसतं तर आज माझ्यासारख्याला कीर्तन करता आलं नसतं. या रे लहान थोर याती भलते, हा विचार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी देण्याचं काम केलं. आणि तुम्हाला एक वाक्य सांगू का? जीवनात ज्याला देता आलं तो जिवंत राहतो, नुसतं मिळवता आलं तो मरून जातो. म्हणून आयुष्यात एकतरी काम असं करून जा जे समाजाच्या उपयोगी येईल. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीय. संत आनंदाचा वर्षाव करण्याचं काम, देण्याचं काम करत राहतात, देत राहतात. आपण फक्त घेण्याचं काम करावं, आहे की नाही? आपण घेण्याचं काम करावं. चला आपण आता स्वतःचा अनुभव घ्यावा का इष्टाचा अनुभव घ्यावा, म्हणजे आपल्या मित्रांचा, का संतांचा अनुभव घ्यावा? खरं सांगा, स्वतःच्या अनुभवाने करावं का मित्रांच्या नातेवाईकांच्या अनुभवाने करावं का संतांच्या अनुभवाने परमार्थ करावा? संतांच्या अनुभवाने करावा. ऐका, स्वतःचा अनुभव काही कामाचा नाही. स्वतःचा अनुभव म्हणजे प्रपंच आहे. प्रपंचाचा अनुभव घेण्यातही दुःख आहे आणि दुसऱ्याला सांगण्यातही दुःख आहे. खरं सांगा, जेवढे जेवढे माणसं संसार करतायत इथं, त्यांनी उभं राहायचं आणि एक चांगला आनंदाची गोष्ट संसारातली सांगायची. मी त्याला 25,000 रुपये बक्षीस देतो, इथं रोख देतो. हे बघा, ड्रायव्हर इथं बसलाय, पैसे पण आहेत. उभं राहायचं आणि त्याने प्रपंचातला एक अनुभव सांगायचा जो समाजाच्या कामी येईल आणि सुखाचा आहे. हा, संसाराच्या तापे तापलो मी देवा कुटुंबाची मी काय एवढा वेळा नाही 25,000 रुपयाची बोली लावायला.
जगद्गुरु तुकोबारायांचा अनुभव संसाराचा ताप आहे, तर तुम्हाला काय गार आहे काय? हा, महाराज तापले तुम्ही कुठं का? हा, बरं जाऊ द्या, मला मी आपल्यात होऊ जाऊ देता काही एकदा. खरं सांगाल का मला? असं समजा, आपल्या सख्या बायकोने, म्हणजे बायको सख्खीच असली पाहिजे बरं का, आपल्याला कोल्हापुरी चप्पल मारली. काय केलं? कोल्हापुरी चप्पल मारली. आपण खाऊन घ्यावी का दुसऱ्याला सांगावी? सांगा मला. हा, काय करावी? खाऊन घ्यावी का दुसऱ्याला सांगावी? यालाच म्हणतात संसार. खरं सांगू, रोज चटके बसतात पण दुसऱ्याला सांगता येत नाही. याचंच नाव संसार आहे. राग नका मानू, पण एक वाक्य नीट ऐका. असत्य पदार्थाची जाणीव जेव्हा जीव सत्यत्वाने करून बसतो, तेव्हा जीवाला दुःख भोगण्यापलीकडे दुसरा काहीच पर्याय नसतो. म्हणून असत्याची जाणीव सत्यत्वाने केली, याचं नाव प्रपंच आहे. माझ्या ज्ञानोबारायांना विचारा, संसार आईसा दारुण जो भेटलाशी हरीशीन, ज्ञानदानेस करून भजीजे गुरु. संसार दारुण आहे. क्षर अक्षर द्राक्षलता की मांडव झाली आहे गीता. संसार पतश्रांता विसावा वया, संसारात पतश्रांत झालेला जीवाला, तप्त झालेल्या जीवाला गीतारूपी द्राक्षाच्या वेलीच्या खाली उभं करा, तरच त्याला शांती आहे. जो गीतारूपी मंडपाच्या बाहेर आहे तो मात्र अशांत आहे. मग काय संसाराचा अनुभव देणार? अविद्येचे अनिधा विश्व स्वप्नाचा हा दांदा, भोगित होता प्रबुद्ध अनादि जो. ते महावाक्याचे नावे गुरुकृपेचे ठ्यावे, माता हात ठेविला नोवे थापटीला जैसा. ही पुढची ओवी ऐका, 18 वाद्यातल्या ओव्यात. तैशी विश्व स्वप्नेशी माया, निध सांडवणे धनंजया, सहसा चैला अद्वयानंदपणे जो. माया आहे ती, खोटं आहे ती, आणि ते सगळं खरं घेतलं. खोट्याचा खर्च जास्त आणि आनंद कमी, खोट्याचा ताप जास्त आणि आनंद कमी, खोट्याच्या उपाधी जास्त आणि आनंद कमी. बरोबर आहे ना? मला अजून एक मदत पाहिजे तुमची. घरच्या बाईवर जास्त खर्च होतो का बाहेरची ठेवलेलीवर? ते म्हणतात ठेवलेलीवर जास्त होतो. ऐका, म्हणजे हे माझं वाक्य नाही, पूज्य परभणीकर गुरुजींचं वाक्य आहे. तो त्यांचा अधिकार आहे. ते माया सांगताना सांगायचे, ईश्वर सत्य आहे आणि असं तो विचार आहे. असो, म्हणून प्रपंचाचा अनुभव घेऊ नका, देऊ नका. दुसरं एक भाव पुढचा सांगतो. या जगात वारकरी संतांनी क्रांती केली महाराज. वारकरी संतांसारखे संत होणेच नाही. काय क्रांती केली? संसार केला नाही, पण जगाला संसार शिकवला. फार विशेष आहे बरं हे. संसारात राहून संसार जमत नाही. संत संसारात न राहता तुमचा संसार सुखमय करण्याचा मार्ग दिला. काय क्रांती! नाही, कधीतरी विचार करा ना. ज्यांच्या संसारामध्ये 36 वर्ष येऊन पाणी भरतो, आमच्या संसारात 36 सेकंद येऊन गेला तरी आमचा धन्य झाला ना. पण त्यांच्या संसारातून त्यांना जावं वाटत नाही आणि आमच्या परमार्थात त्याला यावं वाटत नाही. संतांनी का संतांनी प्रपंचच परमार्थ केला. संतांनी प्रपंचात राहून मग मी व्यवहारी असेन वर्तत, जे विजयात पद्मपत्र जे विजयात पद्मपत्र अशेन वर्तत, मग मी व्यवहारे अशेन वर्तत, मग मी व्यवहारी अशेन वर्तत, मग मी व्यवहारी
ते संसारात राहिले पण संसारात चिटकले नाही, चिकटले नाही. संसाराला दोन फार विषारी दात आहेत. तुम्ही घरी जाण ते काढून टाका. आणि तुम्हाला संसारात दुःख झालं तर सर्वस्व मी जबाबदारी घेतो तुमची. पण तुम्हाला हे दोन विषारी दात काढावे लागतील जी संतांनी काढली. संसारातला भयानक विषारी दात आहे त्याचं नाव मोह आहे. आणि दुसरा भयानक विषारी दात आहे त्याचं नाव संगती आहे. संसारातला मोह टाळा आणि संसारातली संगती टाळा म्हणजे जीवन सुखीच आहे. मग तोच संसार आनंद देतो. नाही तर मोह, माडी पेटल्याचं दुःख होत नाही. एका शेठजीची माडी पेटली, रडायला लागला, तोंड ठोकायला लागला, माडी पेटली. तितक्यात त्याचा मुनीमजी मला, का हो शेठजी रडता? अरे मूर्खा, माडी पेटली. ते म्हणले काही रडायचं काम नाही. म्हणले का बरं? तुमच्या मुलाने परवाच विकली. ते म्हणले मग बाटो पेढे. लागलं पेढे वाटायला. तिकडे माडी पेटते ना, हा पेढे वाटतोय. तितक्यात पोरगं आलं. ते म्हणले बाबा पेढे वाटतायत. म्हणले माडी विकली आणि ती पेटली म्हणून पेढे वाटतोय. ते म्हणले विकली होती, सकाळीच व्यवहार कॅन्सल झाला. पुन्हा लागलं इवळायला. म्हणजे तुम्हाला काय आक्षे? म्हणजे दुःखाचं कारण काय आहे? ममत्व. द्विअक्षरस्तु भ्रवीण मृत्यू, त्रिअक्षरम ब्रह्म शाश्वतम, ममेतेच भ्रवीण मृत्यू, न मम इतीच शाश्वत. माझं काहीच नाही म्हणा भास. आणि संगती स्वच्छ करा, तुम्हाला आनंद मिळेल, आनंद मिळेल. संतांनी प्रपंचाचं मार्गदर्शन केलं. तैसे आसा वे संसारे, तैसे आसा वे संसारे, तैसे आसा वे संसारे, तैसे आसा वे संसारे. जोवरी प्राची नाची, जोवरी प्राची नाची, तैसे आसावे संसारे, तैसे आसा वे संसारे. जोवरी प्राची नाची, जोवरी प्राची नाची, तैसे आसा वे संसारे, तैसे आसा वे संसारे. कैशी असावे संसारी, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठवून गेला, तैशी असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी. ज्ञानेश्वरीतला प्राचीन शब्द प्राची नाही का? प्राचीनाची निबळे आली कृत्य कुशला कुशले, यो मांगे जिराले आभाळे जैशी. म्हणून आता एक भाव आम्ही संसाराचा अनुभव घ्यायचा नाही, द्यायचा नाही. संतांनी न घेता दिला. तिसरा भाव अनुभव घ्यायचा, द्यायचा. भक्ती सुखाचा आनंद स्वतःही घेतला आणि दुसऱ्यालाही दिला. तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव. आणि चौथा भाव माझा आहे संतांना आलेला संत दर्शनाचा अनुभव, श्रीगुरु दर्शनाचा अनुभव एका विशिष्ट अवस्थेवर गेल्यावर तो मांडता येत नाही, सांगता येत नाही. सगळ्याच गोष्टी शब्दात बोलता येत नाही. वैखरी मध्यमा वाणीमध्ये एखादा अनुभव मांडता येतो, पण परापश्यंतीमध्ये काहीच बोलता येत नाही. एक सांगू का? व्यवस्था असेल तर बोलता येतं, अवस्था असेल तर बोलता येत नाही. जिथं व्यवस्था असते त्याला प्रपंच म्हणतात आणि जिथं अवस्था असते त्याला परमार्थ म्हणतात. अजून एक सांगू का? प्रपंचाचा आनंद घेण्याकरिता परिस्थिती चांगली असावी आणि परमार्थाचा आनंद घेण्याकरता मनस्थिती चांगली असावी. परिस्थितीशिवाय मला मगाशी तुमचं फार आवडलं. हे सगळं अध्ययन करून व्यापार करतो. परिस्थिती चांगली असेल तर प्रपंचाचा आनंद
आणि मनस्थिती चांगली असेल, ऐका नीट वाक्य, मनस्थिती चांगली असेल तरच परमार्थाचा आनंद आहे. मनाचे संकल्प पावविन सिद्धी, मनाचे संकल्प पावविन सिद्धी, मनाचे संकल्प पावविन सिद्धी, मनाचे संकल्प पावविन सिद्धी. जरी राहे बुद्धी जाते पायी, जरी राहे बुद्धी जाते पायी, जरी राहे बुद्धी जाते पायी, बुद्धी जाते पायी, विटेवरी जाते पाहुले समान, विटेवरी जाते पाहुले समान, विटेवरी जाते पाहुले समान, विटेवरी जाते पाहुले समान. मनाचा संकल्प. आता महाराजांनी गोड प्रमाण दिलं तर मला एक दृष्टांत आठवला, म्हणजे मी काल्पनिक असला तरी तो तुम्हाला सांगण्याकरता मांडतोय. एक श्रीमंत माणूस असतो आणि कीर्तनातला माणूस किती श्रीमंत असू शकतो. दृष्टांतातला अब्जाधीश होता तो. अहो 5.5 कोटीची तर गाडीच होती त्याची, 26 कोटीचा बंगला होता, 42 नोकर कामाला होते. अत्यंत सुशील, सात्विक, सुंदर, मृतभाषी, मधुर भाषी स्वतःची बायको होती. काय कमी आता सांगा. असा गाडीतून उतरला का एक नोकर दरवाजा उघडायचा, दुसरा बूट काढायचा, तिसरा सॉक्स काढायचा, चौथा बाथरूम मध्ये हात धरून न्यायचा, 5वा पाय धुवायचा आणि 7वा लगेच पाय पुसायचा. काय नाही ती सेवा. असा बसला नुसता पलंगावर, बायको हात जोडूनच उभी, डोक्यावर पदर घेऊन हात जोडून, काय सेवा करू, चहा देऊ, कॉफी देऊ, थंड देऊ, ताक देऊ का जेवण तयार आहे वाढू. तो म्हटलं वाढ. चांदीच्या ताटात सोन्याच्या वाट्या लावल्या, सोन्याचे चमचे, 74,000 रुपये, 250 रुपये किलोचा तांदूळ आणि ओरिजिनल गाईच्या तुपातली डाळ मखनी. हा, नुसता भात नाही, त्याच्यावर काजू पण आहेत. असं वाढून आलं ताट. काय असे सगळे हात जोडूनच उभे आहेत. AC चालू आहे, बघा ना तुम्ही. नुसतं ऐकून कसं होत आहे ना. काय ऐश्वर आहे बघा ना, काय श्रीमंती. असा एक चमचा, तो बी सोन्याचा. पटकन दुसरं नोकर असं रुमाल घेऊन उभा आहे, हात बीत भरला तर पुसायला पटकन. एक चमचा खाल्ला आणि दुसरा चमचा टाकला आणि त्या भातात खडा निघाला. दातात कर्र वाजला नाही, चिरकलंच. तेवढ्या खड्यावरच बिघडलं कार्यक्रम. ते म्हणले खडा कसा निघाला. काय ग, खडा कसा निघाला. खडे खाऊ घालते का तू. तुला काम काय आहे ग. तुझ्या हातात किती नोकरीन बाया आहेत, तुला खडे निवडता येत नाही का. माणसं मारायला निघाली का तू. नाही नाही, फोन लाव तुझ्या आईला, लाव फोन लाव. खडे खाऊ घालायला पाठवलं का तुला इथं. म्हणजे हे जसं खडं निघाल्यावर करतात ना. बाई म्हणले नका ना दुसरं आण. का दुसरं आणते. मूड गेला माझा. आणि धरलं ताटण बायकोलाच आणून फेकलं. भात एकीकडे, ताट एकीकडे, सोन्याचे चमचे एकीकडे आणि हे एकीकडे. घरात जाऊन झोपलं, जेवलं नाही. मरुद्या मला बी वेळ नाही, लागू द्या काढी त्याला. 1-2 महिना झाले आणि निवृत्तीनाथांचा आमचा सोहळा चालू होता. सगळ्या संतांचे सोहळे होते.
त्याला काय वाटलं म्हणले एका दिवशी जावं काय माहिती, लोक टी व्हीत बघतात. मला फोन केला, म्हणले महाराज एका दिवशी चालायची इच्छा आहे, या म्हटलं. गाडी घेऊन आलो त्याची. ड्रायव्हरला म्हणले गाडी पुढं चालव, मला शक्य तेवढं चालतो आणि गाडीत बसतो. लागलं चालायला, भजनात तरंगलं थोडं. चालता चालता 22 किलोमीटर दिवसभर चाललं, त्याला कळलंच नाही. आरती झाली. ते म्हणले महाराज जेवायचं काय असेल तर बघा ना, लई भूक लागली आता. मी म्हणलं इथंच पंक्ती धरायचे, बसा पंक्तीत. बसलं गल्लीतच पंक्तीला, आले चांदीचे ताट. ही बी श्रीमंतीची आहे आपली. आणि रेशनचा तांदूळ, गोदावरीला पूर जावा असं वरण. ते वरण एकीकडे, भात एकीकडे, आणि त्याच्यात पुन्हा आली वाऱ्याची झुळूक. इतका जोरात वादळ आलं, ते पंक्तीतून गेलं. खडे, माती, धूळ, पावडर सगळं भातावर. किती खडे त्याला सुद्धा दिसत नाही. 1 काढ 2 काढ. तोपर्यंत लोक बसले बी. हा म्हणले कुठे खडे काढतो आता. खडा खडा कालवला आणि घटाघटा खाल्ला. खड्या सगट टँकरवर गेला, असं गटागटा पाणी पिला. आत्मा तृप्त झाला. आणि मला म्हणले महाराज लईच आनंद आहे हो, पुढच्या वर्षी 6-7 दिवस तरी येईल बरं का, याच्याशिवाय मजाच नाही बघा. आता ऐका ना, माणूस बदलला का? माणूस तोच आहे, माणूस तोच आहे. घरी त्याची परिस्थिती चांगली आहे आणि संतांच्या सानिध्यात इथं त्याची मनस्थिती चांगली आहे. आणि आनंदाकरता परिस्थितीची नाही, मनस्थितीची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल उच्च कोटीला गेलेला महात्मा एका अवस्थेवर गेल्यावर त्याचे अनुभव त्यांना प्रतिपादन करणं शब्दात शक्य नाही. म्हणून त्या अवस्थेवरचे जगद्गुरु तुकोबा महाराज, बोलण्याच्या पलीकडची जी मला प्राप्त झालेली अवस्था, माझी वाणी कुंठित झाली आहे अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे वाचा राहिला कुंठित, तुका म्हणे वाचा राहिले कुंठित, तुका म्हणे राहिले कुंठित, तुका म्हणे राहिले कुंठित, तुका म्हणे वाचा राहिले कुंठित, तुका म्हणे वाचा राहिले कुंठित, समाधान सर्व काळ होतो आठवे समानी, सर्व काळ होतो आठवे समानी, विठ्ठल 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 ताली वाजवा करा. विठ्ठल तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. ही महाराजांची परावाणीच्या पलीकडची अवस्था आहे. बोलणं शक्य नाही, वाचा कुंठित झाली आहे. मी याचे 3 भाव सहज सांगतो तुम्हाला. एक माणूस न बोललेला बरा, म्हणजे काही माणसं न बोललेले बरे, काही माणसं बोलू देत नाही आणि काही अनुभव बोलता येत नाही.
आता याच्यावर मला नका बोलायला लावू, पण काही माणसं उगच बोलतात हो, उगच बोलतात, आहे की नाही, उगच बोलतात. म्हणजे त्याच्यामध्ये संजयचा पण नंबर येतो. म्हणजे बघा तुम्ही, गीतेत उगच ते आंधळ्यासाठी बोलत बसला, त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला. इतकं जीव तुडून बोलत होता, पण ते आंधळं नुसतं ऐकून घेत होतं बरं का. म्हणजे महाभारतातला संजय उगच बोलला आणि कलियुगात आला उगच बोलून राहिला हो. संजय उगच बोलतो. मी माझं म्हणून सांगतोय तुम्हाला, संजय मी माझं सांगतोय हो, 11 नंतर उगच बोलतोय. शब्द, आता माझं वाक्य नीट ऐका, शब्द दरिद्री माणसांनी बोलू नये. ज्याच्याकडे शब्दाचा अभाव आहे ना, त्याने कधीच बोलू नये. बोलण्याकरता, ऐका, बोलण्याकरता संत वाङ्मयाचा ध्यास असावा, अभ्यास असावा आणि समाज तळमळीचा व्रत असावं, त्यानेच बोलावं. नाहीतर संत वाङ्मयाचा अजिबातच अभ्यास नाही आणि उगच बोलावं, योग्य नाही बोलणं. गावाचं नाव नाही विचारणार तर न विचारण्याच्या बोलीवर सांगतो. एका गावात तरुणांनी सप्ताह केला, एकत्र आले, गणपती मंडळात सप्ताह केला, फारच मोठा सप्ताह केला. आणि माझं कीर्तन, आणि ते नवीन अध्यक्ष माझा आभार मानायला उभा राहिला. आयुष्यात कधी बोललेला नाही, शब्द माहीत नाही, त्याला एकाच ठिकाणी बोलायची सवय होती फक्त, माणूस मेल्यावर. त्याने तिकडचाच कायदा इकडे वापरला. आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गणेश महोत्सवामध्ये महाराष्ट्रातले तरुण तडफदार कीर्तनकार वैकुंठवाशी संजय नाना धोंडगे आलेत आणि त्यांनी जी सेवा दिली, मी आमच्या मंडळाच्या आणि गावाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मी तर माईकच उचलला, असा उचलल्यावर त्याच्या लक्षात आलं आणि तेव्हा 2000च्या नोटा चालू होत्या. त्याने लगेच 2000च्या 2 नोटा माझ्या पायावर टाकल्या आणि लगेच पाय पडला. मी म्हटलं राहू द्या, चुकत असतं माझ्या. शब्दाचा अभाव असलेल्यांनी बोलू नये. दुसरी गोष्ट, काही माणसं बोलू देत नाही. एक माणूस डॉक्टरांकडे गेला, डॉक्टर म्हणले झोपा, मी चेक करतो. ते म्हणले नाही नाही, मला बोलायचं, मी काही चेक करायला नाही. अहो झोपा, एवढा वेळ आहे का मला? चेक केलं सगळं आणि उठून बसवलं. बोला काय होतं तुम्हाला, एका शब्दात सांगा मला. ते म्हणले काहीच होत नाही, मुलीचं लग्न आहे, पत्रिका द्यायला आलो, इथून बोलूच देत नाही मला. आणि काही अनुभव बोलण्याच्या पलीकडचे असतात, जे शब्दात मांडणं शक्य नाही. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. असाच एक तुकोबाऱ्यांचा अभंग आहे बघा, या अवस्थेवरचा. बोलो बोलो रे मरणी आजी रे, मरोनियाजीने. आम्ही बोललो तरी न बोलण्यातलंच बोलतो. संत न बोलण्यातलं बोलतात आणि न बोलण्यातलं हे ब्रह्मतत्व असतं आणि बोलण्यातली माया तत्व असतं. मायेसंबंधी बोलू नये आणि ब्रह्मतत्वालाही बोलायला लावतात ती संत. बोलो अबोलने तुका म्हणे वाचा. ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग सांगतो. मज बोलो नये ऐशे केले
म्हणून मणी बोधले बाप रखुमा देवीवर तिथे नेले मी माझे मनी विदू होतयाचा पंढरी रायाचा. माझं बोलो नाही आयुष्य केले. किंवा निवृत्तीनाथांचा पण एक अभंग सांगतो. फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी श्री गुरु भेटले होते धरिले करी पश्चिमेशी चालविले आत्मस्वरूप निर्धारी ते सुख काय सांगो वाचे बोलता नये तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत. असा आनंद आहे की तो शब्दात मांडता येत नाही. पण त्याचा परिणाम पुढे झाले चित्त समाधान. समाधान किती गोड शब्द आहे समाधान महाराज. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून बी समाधान आहे बरं का. पण प्रसन्न काही पकवाजे इतके प्रसन्न असतात. हे दोघी पकवाजे लय प्रसन्न आहेत. म्हणजे ते रिस्पॉन्स देतात. नाही तर काही ना दहाव्यालाच बसतात. असे टेन्शन देतात. ते हसत नाही स्माईल देत नाही. आपलंच काही चुकतं का काय आपल्यालाच भीती वाटायला लागून जाते. काय प्रसन्न आहे बघा. नाव समाधान. हा इकडे गणेश ना दोघी समाधानी. समाधान माणसाने समाधान असावं. आणि समाधान हे विषयात नाहीये हे वृत्तीच्या स्थिरतेत आहे. आम्ही विषयात समाधान शोधतोय म्हणून एक विषय कमी पडला की समाधान बिघडतं. संत वृत्तीच्या स्थिरतेत समाधान आहे आणि ती वृत्तीची स्थिरता संतांच्या चरणाजवळ आहे म्हणून संत समाधानी आहे. समाधानाकरिता न मिळणारं मिळावं आणि कायमचं मिळावं. मला एक सांगा, डायबिटीज कायमची जावी का 2-3 महिन्यापुरती जावी? कायमची जावी. कायमची जावी. कायमचं नॉर्मल व्हावं की नाही. तसं दुःख कायमचं जावं आणि समाधान कायमचं यावं. पण काय आहे वेदांताच्या दृष्टीने आम्हाला तृप्ती मिळते ती सांकुशा आहे आणि निरंकुशा तृप्ती ही ईश्वराच्या भजनात आहे ईश्वराच्या प्रेमात आहे. काय जे मिळतं ना बघा प्रपंचात जे मिळतं ते टिकत नाही आणि परमार्थातलं कधी संपत नाही. समाधान. समाधानी राहो मर्द्या जाऊ द्या. काय घेऊन बसलं समाधानी राहा. कशाचं टेन्शन घ्यायचं नाही. काय वाटतं तुम्हाला? समाधानी राहायचं. काय करायचं बरं खरं सांगा. कोणी बी खासदार झाला तर तुमचा फोन उचलणार आहे का एवढं मला सांगा. मग काय 2-2 तास दळत बसता त्या खासदारकीवर. महाराज समाधानी राहा आहे की नाही. आपलं समाधान आपण बघा. आपलं समाधान त्याच्यातूनच मिळेल ज्ञानेश्वरी गाथ्यातून लक्षात ठेवा. समाधान. मी आता वेळ नाही मला पण तरी सांगतो चला. समाधानाच्या व्याख्या. झोपायला चांगली गादी पाहिजे शेज पाहिजे समाधान वाटतं. बरोबर आहे ना. घालायला चांगले कपडे पाहिजे समाधान वाटतं. आंघोळीला चांगलं भात पाहिजे समाधान वाटतं. बरोबर आहे ना. राहायला घर चांगलं पाहिजे समाधान वाटतं. आणि त्या घरात शांत झोप आली पाहिजे मग खरं समाधान वाटतं. याच्यातलं काय आहे तुमच्याकडे करा वर बोट. झोपायला. मी एकदा पुण्यात कीर्तनाला गेलो. पुण्यात म्हणजे नेहमीच जातो. माझ्या एका जीवलग मित्राने मला विश्रांती करता यावी. लोक प्रेम काय करतील सांगता येत नाही. मला विश्रांती व्हावी म्हणून 7.5 लाख रुपयाची गादी आणली. वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. मी म्हटलं महाराज तुम्ही यावायचं आणि विश्रांती करायची गादीला कोणी हात नाही लावणार. म्हणजे 7.5 लाखाची गादी. मी म्हटलं या गादीत काय आहे असं. ते म्हटले उन्हाळ्यात झोपलं की गार वाटतं. गार होते खालून आपाप. हिवाळ्यात झोपलं की आपाप गरम होते टेम्परेचर मेंटेन होतं. फक्त पावसाळ्यात काय होतं अजून मी बघितलं नाही. म्हणजे मी गेलोच नाही पावसाळ्यात अजून. पुन्हा गेल्यावर वाटल्यास पुढच्या कीर्तनात ते बी सांगून देईल तुम्हाला. ऐका ना मी फक्त प्रमाण देतो. आता प्रमाण म्हणू देत नाही तुम्हाला. गादी कशी असली तरी तिथं झोप नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सुखाचे शेजारी उडलो. आम्ही वृत्तीवरच राहिलो नाही त्याच्यामुळे सुखाच्या शेजेवर शेजारी जाऊन बसलो. सांगा तुकोबारायांचं सुख किती मोठं आहे. चला आम्ही 25 लाखाचं घर बांधलं पण पोरग घरात राहू देत नाही. सून वाढून देत नाही.
आम्ही 30 वर्ष त्याचे हप्ते भरले, आत्ताच घर नील झालं आणि आता सुनबाई घरात राहू देत नाही, गोठ्यात राहते. सांग म्हणते, तुम्ही ते 25 लाखाचं घर बांधून 30 वर्ष हप्ते भरण्यापेक्षा निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलोसे असे तुकोबारायांसारखं नाही का ईश्वरी तत्वाचं घर बांधून निराकार निरंजन परमात्मा हृदयात स्थापित केला असता तर तुम्हाला कोणी सुखापासून दूर केलं नसतं. स्विमिंग पूलमध्ये गेला आंघोळीला, टब बाथमध्ये बुडायला लागला तरी बुडून मेला, सुख नाही. तो कोबाराय म्हणतात आम्ही आनंदाचे डोई आनंद तरंग. बर, लिननचे कपडे घातले, येवल्याहून पैठणी आणली तरी जीर्ण झाली. तो कोबाराय म्हणतात सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असे. ही समाधानाची व्याख्या आहे महाराज. आणि नारद भक्ती सूत्र सांगू का? यत् प्राप्येन किंचित वांछति न शोचति न रमति नोत्साही भवति यल्लब्धा पुमान सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. कृतकृत्य झालो इच्छा केली ते भावलो. ऐका, प्रीती मोद प्रमोद आणि निरंकुशात तृप्तीच्या आधी सांगितलंय. एखादी आवडीची वस्तू दिसणं त्याच्याने होणारं समाधान, आवडीची वस्तूची प्राप्ती होणं त्याच्याने होणारं समाधान, आवडीच्या वस्तूचा भोग मिळणं त्याच्याने होणारं समाधान, आणि आवडीची वस्तूचा भोग पुनरावृत्ती होणं पुन्हा पुन्हा भोगायला मिळणं त्याला म्हणतात निरंकुशा तृप्ती. तुम्हाला लाडू आवडतो पण माझ्या हातात आहे आणि तुम्ही नुसतं बघतायत, लाडू बघून होणारं समाधान. आता लाडू तुमच्या हातात दिला, हातात मिळाल्याचं समाधान. आता लाडू तोंडात टाकला, आता खाल्ल्याचं समाधान. पण आता परत मिळालाच नाही, एकचदा मिळाला, आता पुढच्या खाल्यालाच, मग पुन्हा गेलं समाधान, पुन्हा पुन्हा. आणि एक सांगू का, विषयाच्या सुखाने सुरुवातीला समाधान होतं, नंतर दुःख होतं. म्हणून एक लक्षात घ्या, परमार्थ सुख सुरुवातीला कठीण वाटलं तरी शेवट मात्र समाधान आहे, शेवट मात्र तृप्ती आहे, शेवट मात्र आनंद आहे. यतदग्रे विषमेव परिणामे अमृतोपमं तत्सुखम सात्विकम आत्मबुद्धी प्रसादजम. आत्मबुद्धीच्या प्रसादातून निर्माण होणारं सुख सात्विक आहे महाराज. पुढे झाले चित्त समाधान. कशामुळे? कशामुळे? सगळे सुख मला मिळाली. पहिलं चरण, सर्व सुखाला आजी येतेची मोडली, सर्व सुखे 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 सुखे आजी येथेची ओळली. सगळी सुख पाठीमागे लागल्यावर आता समाधान बिघडायचं काही कारण आहे का? चला शेवटचा मुद्दा सांगतो आणि तुम्हाला मोकळं करतो. मला माहिती आहे तुम्ही ताटकळलात, ऊन इतकं लागतंय, दिवसा कथा चालू आहे, रात्री पुन्हा नाही का तुम्हाला ताणून धरणं योग्य नाही आणि आकाराच्या पुढे जाणं योग्य नाही. हो, तरी 2 मिनिटं मला समारोप करू द्या.
मी तुम्हाला काही साधना सांगतो, करता आल्या तर करा. संतांचं नामस्मरण करता आलं तर करा. संतांच्या प्रमुख स्थळांना जाऊन स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. संतांना आलिंगन द्या आणि संतांचं दर्शन घ्या. संतांचं नुसतं नाव घ्या, तुमचं जीवन अलौकिक बनेल. संतांचा स्पर्श झाला तर लोकोत्तर जीवनाची प्राप्ती होईल. संतांना आलिंगन मिळालं तर मोक्ष मिळेल आणि संतांच्या दर्शनाने सर्व सुखाची प्राप्ती होईल. नुसतं प्रमाण म्हणतो, आता म्हणायला देत नाही. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेवची नाथ महाराजांचं प्रमाण आहे. कृपाय आठवली चित्ता तरी दे अपुली योग्यता, हे असे तया ते प्रशंसिता लाभा ते. कधी बी विपदा आठवा, कधी बी आठवा तुम्ही, पण तुम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या नावात. कधी बी आठवा, कुठे बी आठवा. हो, संतांचं नामस्मरण. तिसरी गोष्ट, संतांचा स्पर्श थोरी व सांडिली अपुली परिसे, नेनो सेऊ कैशी लोखंडाशी, किंवा हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुके. हे असो दिटी जयावरी झळके, की पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महिषेशी. नाही का, हात ठेविला नोये थापटीला जैसा, सापडविले वाटे जाता गंगा. चला, स्पर्श. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन संतांच्या जीवनातलं भाग्यच उजळत नाही. उजळले भाग्य अवघी संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडील. पद्मनाभ म्हणजे परमात्मा. परमात्मा सर्व सुखरूप आहे आणि तो संतांच्या दर्शनाने जोडला जातो. एवढा एक झालेल ना, 5च मिनिटात सांगतो आणि विठोबा रखुमाईचं ज्ञानेश्वर माऊली भजन करतो. कारण एवढं सांगितलं तर तुम्हाला संत दर्शनाचा परिणाम कळेल. हरिपाळ नावाचा एक भक्त होऊन गेला. खानदेश प्रदेशमध्ये होता. रोज भजन करायचा, अखंड भजन चालू. फक्त एवढंच आहे, काम चांगलं नव्हतं त्याचं. काय काम होतं? रस्त्याने गेलेल्या लोकांना लुटायचा आणि मिळालेलं धान्य गोरगरिबांना वाटायचा. फक्त एक नियम होता, माळकरी असेल तर त्याला लुटायचं नाही. गळ्यात तुळशीची माळ असेल मग त्याचं दर्शन घ्यायचा, बुका लावायचा, शॉल अंगावर टाकायचा, 25,000चं पाकिट, नारळ. महाराज या केला इशारा जातात. विनोदाचा भाग सोडा. पण माळकरी नसेल तर मारल्याशिवाय राहायचा नाही. एकदा काय झालं, 5-6 दिवस त्याला गिराईक मिळालं नाही. ऐका, फार महत्वाचं सांगतोय. घराचं चूल पेटलं नाही आणि त्याचं चूल पेटलं नाही की वस्तीचं चूल पेटायचं नाही. कारण वस्ताळी 2 ग्रस्त आले, रस्त्याने जात होते, यांनी थांबवले. थांबाव, माळकरी आहात का तुम्ही? ते म्हणले आहेत भाऊ माळकरी आम्ही. दाखवा माळी. उघडल्या, दाखवल्या माळी. का तुम्हाला? ते हसलं. का हसताय तुम्ही? अरे म्हणले वेडा आहे का तू? हेच ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे नामदेव महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज उत्तर प्रदेशच्या तीर्थाला चालले होते आणि आता ते हरिपाळजवळ उभे होते. हे माऊली आहेत हे कळाल्याबरोबर ढासाढासा रडायला लागला. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा. खाली साष्टांग दंडवत घातलं. माऊलींना नयनांच्याच अश्रूने अभिषेक केला. चरण कमल पुसले. पुन्हा 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 माऊलींचं दर्शन घेतोय. माऊलींच्या मुखाकडे बघतोय. नामदेवरायांचं दर्शन घेतोय. नामदेवांच्या मुखाकडे बघतोय. आणि आज ज्ञान आणि नामाची स्वतःला आलेली प्रचिती अनुभवतोय. माऊली माऊली, सायंकाळ झाली, अंधार आहे, रस्ता बिकट आहे, इथं माझी गरिबाची झोपडी आहे. आपली काही हरकत नसेल तर विश्रांती करून सकाळी जाता? माऊली म्हणले आम्ही घरी येता. आम्ही काही हृदय बघून जातो, बंगले बघून जात नाही. तुझं पवित्र हृदय बघून तुझ्या घरी यायचं नाही तर कुठे यायचं? माऊलींना आणि नामदेवरायांना घरी नेतो, पाद्य पूजा करतो, बसायला आसन देतो, फाटक्या घोंबडीवर झोपवतो. पण जेव म्हणत नाही, कारण घरीच पेटलेलं नाही चूल. तोच जेवलेला नाही तर माऊलीला जेव कसं म्हणेल?
पण तरी कधी कधी खोटा शिष्टाचार कळावा लागतो आणि तोही अंगलट येतो. कधी कधी माणसं आम्हाला सुद्धा म्हणतात, प्रेमाने म्हणतात, महाराज जेवणाचं काय, जेवून जा. त्याला खात्री असते महाराज जेवणार नाही, पण एखादा महाराज म्हणतो जेवूनच जातो. माऊली जेवणाचं काय? ते म्हणले आत्ता नको, संध्याकाळी मी घेतच नसतो, पण सकाळी जेवूनच जाईल. सकाळचा प्रसाद होईल तुमच्याकडे, काळजी नसावी. झोपा माऊली, झोपा झोपा. तिथेच डोळे अर्धे भरून आले. सकाळी प्रसाद करायचा कुठून? बायकोला म्हटले माऊली आलेत. खरं तर मांडे काय राहायला पाहिजे होते. आपले खांद्याचे मांडे माऊलींना आवडतात, पण तू तरी काय करशील? घरात पाण्याशिवाय काहीच नाही. पण जाऊ दे ना, माऊलीचीच कृपेने जर एखादं गिऱ्हाईक भेटून गेलं तर जाऊ का मी रस्त्यावर? माऊली आणि नामदेवराय घरात झोपले. हा रस्त्यावर जाऊन उभा राहिला, पण कुठे गिऱ्हाईकच नाही. पहाट झाली पूर्व दिशेच्या रावळी. असा सूर्य येण्याची तांबडं फुटफुटलं. डोळ्यावर पाणी आलं. ढासा ढासा रडायला लागला. प्रभू परमात्मा पांडुरंगा, तुझं औदार्य फार उदारतेचं ऐकलंय रे. अरे मी किती दिवस उपाशी राहील, हा देह त्यागेल, पण तुझ्याकडे मागणार नाही. पण आज या गरीबाच्या समोर ज्ञानोबाराय उपाशी जात आहेत. आता मला जगण्याचा अधिकार नाही. पांडुरंगा दयाळा, कृपा कर रे काहीतरी. नामदेवरायाने ज्ञानोबाराय जीवतील अशी व्यवस्था कर रे. देव म्हणले मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. देव खाली उतरले. वेळ नव्हता, 11:15 वाजून गेले होते. देवाने पटापट माळा काढल्या, अंगठ्या घातल्या, सोन्याचे लाकीटं घातले, रथात बसले. बायको म्हणली कुठं चालले? ते म्हणले तुला काय करायचं, मला घेऊन चला. ते म्हणले मग हे बदल आणि सगळे माहेरचे दागिने घालून ये. आईसाहेबांनी सगळे दागिने घातले. स्वतःच लक्ष्मी येते. रथ सजला आणि तिथं प्रगट झाला. मोठा रथ शेट, त्याची शेटानी बसलेली, डोळ्यात पाणी पुसलं. म्हणले कोणी सावकार असेल तर बरं होईल. व्यापारी दिसतो. थांब रे, ए म्हाताऱ्या थांब. सरक बाजूला, बाजूला खायला रस्ता अडवतो रे आमचा. ते म्हणले तसं नाही. कोण आहे तुम्ही? आम्ही व्यापारी आहोत, व्यापाराकरता चाललो मी, माझी बायको. अरे पण मग तुझ्या गळ्यात माळ आहे का? ही माळ काय असते? अहो वारकरी आहेत का तुम्ही? हे वारकरी कोण असतात? मी नाही माळकर याला मानत, आणि मी गळ्यात माळ बिळ नाही घालत. याला हेच पाहिजे होतं. उचललं म्हातारण, खालीच घेतलं, टाकला ना दणका पहिला. रागात बुक्की टाकली, ओटाला लागली. असं बळबळ रक्त व्हायला लागलं. असला झोडला म्हातारा. म्हातारी आडवी पडली. भाऊ मारू नको रे, सगळं घे पण मारू नको माझ्या म्हाताऱ्याला. काढ. गळ्यातलं काढलं, हातातलं काढलं. देवाने सगळे लाकीटं काढून दिले, अंगठ्या काढून दिल्या. परत या रस्त्याला यायचं नाही, तुकडे करीन. हो हो मारू नको, जात. पुन्हा डोळे पुसले. पांडुरंगा केवढी रे कृपा तुझी. म्हातारी म्हणते काय रे, एक विचारू का? म्हणले काय? याचं काय करणार आहेस तू? म्हणले माझ्या घरी माऊली आलेत, नामदेवराय आलेत, गाव पंगत देणारे. हो हो हो, माझी पण इच्छा होती ना माऊलींना भेटायला. आपण जायचं का दर्शनाला? ते म्हणले नाही नाही, तुम्ही यायचं नाही. असं सुजलेलं तोंड, आधीच सावळा होता, फार पिवळा झाला तू मार खाऊन. तुम्हाला राग येणार नाही तर बोलू का? खरंच मला आत्ता टेन्शन आलंय. कशाचं? देवाने तुळशीच्या माळा काढून ठेवल्या तर भक्ताचा एवढा मार खावा लागला. ज्याने आयुष्यभर तुळशीची माळ घातली नाही ते किती मार खात असेल. नाही म्हणले आम्ही काहीच करणार नाही, फक्त माऊलींच्या दर्शनाला येऊ दे. आणि चला तुमच्यामुळे आहे, फक्त बोलायचं नाही अजिबात, कोपऱ्यात बसायचं, गुपचूप दर्शन घ्यायचं. हो हो, असंही ते कोपऱ्यातच असतं, पण त्याला उजेडत आणण्याकरता ज्ञान लागतं, ज्ञानोबा राहायला लागतात. कोपऱ्यात जाऊन बसलं. सकाळ झाली. माऊलींना स्नान
नामदेवरायांना स्नान, सगळं गाव जमा झालं, पाटावर बसवलं. हा 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 गावरान गाईचं दूध प्रत्येक जण घरून आणतोय आणि माऊलीच्या पाठीवर टाकतोय. कोणी जलाभिषेक करते, कोणी माऊलीच्या पाठीला हात लावतंय, कोणी माऊलीच्या चरणाचं तीर्थ घेऊन पितंय. काय आनंद आहे त्या. आ हा 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 हा. खरं सांगू का, एक साधू पंचक्रोशीत झाला की त्या पंचक्रोशीचा विकास आणि उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधूला जपा, संतांना जपा, लक्षात ठेवा. फक्त तो ओरिजिनल आहे का खात्री करून जपा. म्हातारं पुढं आलं आणि म्हटले, भाऊ आम्ही बी तांब्यावर पाणी देऊ. हो, बोलायचं नाही अजिबात, गुपचूप टाकायचं. टाक. म्हातारीने